नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। पुण्यासाठी हमीपत्र अशी टॅगलाईन या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याआधी ही पत्रकार परिषद होतीये। दोन्ही राष्ट्रवादी पुण्यासाठी एकत्रित जाहीरनामा प्रकाशित करतायत। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी विशेषतः पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी एकत्रित लढतायत आणि त्यासाठी हा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात येतोय। या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांसाठी आता काय नवीन योजना आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात काहीच क्षणामध्ये खरं तर या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। आपण पाहतोय आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जातोय आणि आता राष्ट्रवादीचा हा संयुक्त जाहीरनामा अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या सॉरी ते भी उभे असतात त्याच्यामुळे विशालला तर आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादीचा पुण्यासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी पाहिलं असेल अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधी नेतृत्वाची आपण परवा याच ठिकाणी भेटलो होतो। आपण आधी एक आलाम 5 काम अशी घोषणा करून आपण प्रचाराचा शुभारंभ केला होता। ही 5 कामं करणार असा आमचा निश्चित पक्का वादा आहे, परंतु त्या व्यतिरिक्त 3 कामही आम्ही जादा करणार आहोत। अशी एकूण 8 कामांची ही अष्टसूत्री प्रगतीची आम्ही घेऊन आलो। ही अष्टसूत्री आदरणीय दादा, आदरणीय ताई आपल्या समोर काहीच वेळात मांडतील। बॅकड्रॉपवर आपण अष्टसूत्री प्रगतीची या शब्दाबरोबर अष्टावधानी नेतृत्वाची असे शब्दही हेतुपूर्वक नमूद केलेले पाहत असाल। तिथे छापलं नाही काय? अष्टावधानी म्हणजे ज्यांच्याकडे 8 विशेष गुण आहेत ती व्यक्ती, आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ते 8 गुण म्हणजे तीव्र स्मरणशक्ती, कामात एकाग्रता, अनेक विषय एकाच वेळी हाताळण्याची आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे आपण जाऊयात। प्रदीप, आपण पाहतोय पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी संयुक्तिकरित्या या ठिकाणी जाहीरनामा प्रकाशित करतायत। काय नेमकं या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि पुणेकरांसाठी काय आश्वासनं देण्यात आलेली आहेत? खरं आपण पाहतो की सध्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा जो आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे। पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं हा जाहीरनामा जो आहे तो प्रकाशित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 8 सूत्री ज्या आहेत त्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी असेल, ट्रॅफिक मुक्त पुणे असेल, नियमित स्वच्छता असेल, हायटेक आरोग्य सुविधा असेल, प्रदूषण मुक्त पुणे असेल, त्याचबरोबर 3 कामं जी आहेत त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहेत। म्हणजे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन, त्याचबरोबर पुणेकरांसाठी असलेले इतर आणि पुणे मॉडेल स्कूल जे आहे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित या ठिकाणी स्टेज जे आहे शेअर केलेलं पाहायला मिळतंय। दोन्ही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपण पाहतोय की हा जाहीरनामा जो आहे तो संयुक्त या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि अजित पवार सध्या माध्यमांशी संवाद साधतात। नक्कीच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत।